लाडकी बहीण योजना आणि या योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा जो मार्च महिन्याचा 21व्या हप्त्याचा GR कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, 30 एप्रिल ही तारीख KYC दुरुस्ती करण्याची असल्यामुळे EKYC दुरुस्ती करून घ्यावी। जर आता आपण EKYC दुरुस्ती केली नाही तर पुढील येणारे हप्ते आपले थांबू शकतात। त्यामुळे आपण आपली KYC दुरुस्ती लवकर करून घ्यावी। राहिला प्रश्न मार्च महिन्याच्या GRचा, तर GR येण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे 19 तारखेपर्यंत GR येण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, आज आपण लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। अनेक बहिणींना प्रश्न पडला असेल की मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, 3000 रुपये मिळणार का? यावर स्पष्ट सांगतो, यावेळी सुद्धा 3000 रुपये मिळणार नाहीत, फक्त 1500 रुपयाचाच हप्ता मिळणार आहे। त्यामुळे कुठल्याही अफवावर किंवा बातम्यावर विश्वास ठेवू नका। 1500 रुपयेच तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे। सध्या याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे। ज्या बहिणींनी आपली KYC पूर्ण केलेली आहे किंवा KYC मध्ये दुरुस्ती केलेली आहे त्या बहिणींच्या याद्या सध्या करण्याचं सुरू आहे। महिला व बालविकास विभागाकडून निधीची मागणी केली जाणार आहे आणि निधी मंजूर होताच वितरणाची प्रक्रिया सुरू होईल। महिला व बालविकास म्हणजेच विभागाकडून निधीची मागणी केली जात आहे आणि त्यानंतर एकदा का निधी मंजूर झाला आणि GR आला की लगेच वितरण सुरू होईल। अपेक्षा आहे की एप्रिलच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान हप्ता खात्यावर जमा होऊ शकतो। तर बघा, आजपासून 3 ते 4 दिवसापर्यंत म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान तुमचा हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना नियमित व्हावी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या 1500 रुपयावर अनेक महिलांचा घरखर्च, मुलांची फी आणि इतर गरजा अवलंबून असतात। त्यामुळे हप्ता वेळेवर मिळणं आवश्यक आहे। 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यावेळेसुद्धा 1500 रुपयांचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे। या योजनेवर बऱ्याच महिला अवलंबून आहेत। त्यांचा घरखर्च, मुलांची फी आणि इतर गरजा, औषधोपचार यासारख्या गरजा लाडक्या बहिणी या योजनेवर किंवा या 1500 रुपयावर भागवतात। त्यामुळे ही योजना नियमित चालू राहावी यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे। आपण सरकारकडे विनंती करतो की ही योजना नियमित ठेवावी आणि दर महिन्याला ठरलेल्या तारखेला पैसे जमा व्हावेत, जेणेकरून महिलांना योग्य नियोजन करता येईल। सरकारने सुद्धा ही योजना बंद करू नये। बंद जर केली तर लाडक्या बहिणींची जी आशा आहे ती आशा संपेल आणि सरकारवरचा विश्वास उडेल। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही योजना बंद होऊ देऊ नये। ठरलेल्या तारखेला किंवा एखादी तारीख निश्चित करावी, जेणेकरून महिलांना नियोजन करता येईल। तुम्हाला काय वाटतं, मार्चचा हप्ता कधी जमा होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।